केमिस्ट्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, ती मोठी रंगीबेरंगी चौकटींची टेबल, म्हणजेच पिरियॉडिक टेबल. आता परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक किती महत्वाचा आहे हे काही वेगळं सांगायला नको. चला तर मग आज आपण हीच आवर्त सारणी इतक्या सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने समजून घेऊया की आपला एकही मार्क जाणार नाही. तर आज आपल्याला माहितीये की एकूण 118 मूलद्रव्य आहेत. पण जरा विचार करा, सुरुवातीला जेव्हा फक्त काही मोजकीच मूलद्रव्य माहिती होती आणि मग हळूहळू नवनवीन शोध लागत गेले, तेव्हा त्या शास्त्रज्ञांसमोर केवढं मोठं चॅलेंज असेल ना. या सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मांसहट एका व्यवस्थित रचनेत बसवायचं तरी कसं? याच शोधाची गोष्ट आपण आज पाहणार आहोत. ओके, तर आपला आजचा प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण अगदी सुरुवातीच्या प्रयत्नांपासून सुरुवात करणार आहोत. मग आपण मेंडेलिव्हच्या जबरदस्त कामाबद्दल बोलू आणि शेवटी आजची जी मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे ती कशी बनली ते समजून घेऊ. चला तर मग. चला सुरुवात करूया आपल्या गोष्टीच्या पहिल्या भागापासून. जरा कल्पना करा की आपण सगळे 19व्या शतकात आहोत आणि आपल्यासमोर ही सगळी मूलद्रव्य पसरलेली आहेत. आपलं काम आहे यांच्यात काहीतरी पॅटर्न शोधणं. बघूया त्या काळातल्या शास्त्रज्ञांनी हे कसं केलं. बरं, तर गोष्ट आहे 1817 सालची. डोबेरायनर नावाचा एक जर्मन सायंटिस्ट होता. त्याला एक भारी आयडिया सुचली. त्याला असं दिसलं की काही मूलद्रव्यांना जणू काही तिघांच्या गँगमध्येच फिरतायत. मग काय, त्याने सारखे गुणधर्म असलेल्या 3-3 मूलद्रव्यांचे ग्रुप्स बनवले आणि त्यांना नाव दिलं त्रिके किंवा ट्रायॅड्स. त्याची आयडिया एकदम सिंपल होती. आता बघा यातली गंमत काय होती. आपण लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचं उदाहरण घेऊया. डोबेरायनरने काय केलं, त्याने लिथियम आणि पोटॅशियम म्हणजे पहिलं आणि तिसरं मूलद्रव्य यांच्या ॲटॉमिक मासची ॲव्हरेज काढली. आणि काय आश्चर्य, जे उत्तर आलं ते जवळपास मधल्या मूलद्रव्याच्या म्हणजे सोडियमच्या ॲटॉमिक मास इतकंच होतं. नाही का कमाल? ही एक प्रकारची मॅजिकल ट्रिकच होती आणि वर्गीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे खरंच एक महत्त्वाचं पाऊल होतं. पण या मॅजिक ट्रिकमध्ये एक प्रॉब्लेम होता. डोबेरायनरला त्या काळात माहिती असलेली सगळीच्या सगळी मूलद्रव्ये काही ह्या त्रिकांच्या नियमात बसवता आली नाहीत. म्हणजे हा फॉर्म्युला फक्त काही ग्रुप्सपुरताच मर्यादित होता. त्यामुळे त्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा तर होता, पण तो पुरेसा नव्हता. याचा अर्थ शास्त्रज्ञांना अजून काहीतरी नवीन शोधावं लागणार होतं. मग जवळपास 50 वर्षांनंतर 1866 मध्ये जॉन न्यूलँड्स नावाच्या एका इंग्लिश सायंटिस्टने एक एकदम हटके आयडिया मांडली. त्याने काय केलं माहितीये, चक्क मूलद्रव्यांची तुलना संगीताच्या सुरांशी केली. त्याचं म्हणणं होतं की जसं आपल्या संगीतात सारे गम प ध नी नंतर 8वा सूर परत सा येतो, अगदी तसंच मूलद्रव्यांना त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने लावलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्यासारखेच असतात. किती क्रिएटिव्ह आयडिया आहे नाही का? न्यूलँड्सची कल्पना इंटरेस्टिंग तर होती, पण ती परफेक्ट नव्हती. त्यात काही मोठ्या चुका होत्या. पहिलं म्हणजे हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता. त्यानंतरच्या मूलद्रव्यांना तो लागूच पडत नव्हता. दुसरं, भविष्यात लागणाऱ्या नवीन शोधांसाठी त्याने आपल्या टेबलमध्ये काही जागाच ठेवली नाही. तिसरं म्हणजे काही ठिकाणी तर त्याने एकाच जागेवर 2-2 मूलद्रव्ये बसवली, जसं की कोबाल्ट आणि निकेल. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्याने पूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना एकाच सुराखाली ठेवून दिलं. त्यामुळे ही आयडिया चांगली असली तरी विज्ञानाला अजून अचूक उत्तराची गरज होती. आणि मग ह्या कथेमध्ये एंट्री होते एका खऱ्या हिरोची, दिमित्री मेंडेलीव्ह. हे एक असं नाव आहे ज्याने मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा अक्षरशः चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांच्या कामाला एक मोठी झेप का म्हणतात? चला जाणून घेऊया. तर हे आहेत दिमित्री मेंडेलीव्ह, एक रशियन रसायनशास्त्रज्ञ, ज्यांना आपण फादर ऑफ द पिरियॉडिक टेबल म्हणजेच आवर्त सारणीचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी काय केलं, तर त्या काळी माहिती असलेल्या सगळ्या 63 मूलद्रव्यांना एकत्र आणून एक अशी सारणी बनवली जी फक्त एक टेबल नव्हती, तर ती भविष्याचा आरसा होती. मग मेंडेलीव्हच्या यशाचं सगळ्यात मोठं सिक्रेट काय होतं? तर त्यांनी अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मासला मूलद्रव्याचा सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचा गुणधर्म मानलं. त्यांचा हा नियम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षातच ठेवा. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने गेलं की ठराविक अंतराने गुणधर्मांची पुनरावृत्ती होते.
पण ऐका, मेंडेलिव्ह फक्त एक अरेंजर नव्हते, ते एक विजनरी होते. त्यांचं खरं कर्तृत्व इथेच दिसतं. त्यांनी फक्त मूलद्रव्यांची मांडणीच नाही केली, तर काही मूलद्रव्यांचे ॲटॉमिक माससुद्धा दुरुस्त केले. आणि सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या टेबलमध्ये अशा मूलद्रव्यांसाठी रिकाम्या जागा सोडल्या, ज्यांचा तेव्हा शोधच लागला नव्हता. आणि इतकंच नाही, तर त्या न सापडलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म कसे असतील याचं अगदी अचूक भाकीतही केलं. आणि हे बघा, त्यांच्या या दूरदृष्टीचा एक जिवंत पुरावा. त्यांनी एका ॲल्युमिनियम नावाच्या एका न सापडलेल्या मूलद्रव्याचं भाकीत केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की त्याचा ॲटॉमिक मास 68 असेल, डेन्सिटी 5.9 असेल. आणि मग काही वर्षांनी जेव्हा गॅलियम नावाचं मूलद्रव्य सापडलं, तर त्याचे गुणधर्म काय होते माहितीये? अक्षरशः मेंडेलिव्हच्या भाकिताशी तंतोतंत जुळणारे. या एका गोष्टीने संपूर्ण सायंटिफिक जगाला त्यांच्या कामापुढे मान झुकवायला लावली. पण एवढं मोठं यश मिळून सुद्धा मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये काही त्रुटी होत्याच. कारण त्याचा आधार ॲटॉमिक मास होता. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळ होत होता. जसं की कोबाल्ट आणि निकेलचा क्रम, तो उलटा लागत होता. मग आयसोटोप्स म्हणजे समस्थानिकांना कुठे ठेवायचं, हा एक मोठा प्रश्न होता. आणि हायड्रोजन, तो तर सगळ्यात मोठा कन्फ्युजन होता. त्याला गण 1 मध्ये ठेवायचं की गण 17 मध्ये, या प्रश्नांची उत्तरं ॲटॉमिक मासच्या आधारावर मिळत नव्हती. आता मेंडेलिव्हच्या या त्रुटींवर उपाय कसा सापडला? तर एका नवीन आणि जास्त बेसिक कन्सेप्टमधून. आणि तो कन्सेप्ट होता अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर. ह्या एका छोट्याशा बदलाने पिरियॉडिक टेबलचा पायाच बदलून टाकला. चला बघूया कसा. मग 1913 मध्ये हेन्री मोसले नावाच्या शास्त्रज्ञाने हे सिद्ध केलं की अरे, आपण आत्तापर्यंत चुकीच्या गोष्टीलाच फंडामेंटल मानत होतो. मूलद्रव्याची खरी ओळख त्याचं वजन म्हणजे ॲटॉमिक मास नाही, तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये असलेल्या प्रोटॉन्सची संख्या आहे. आणि याच संख्येला म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्सला नाव देण्यात आलं अणुअंक किंवा ॲटॉमिक नंबर. हा एक गेम चेंजिंग शोध होता. तर हा आहे तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल. परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न येतो. मेंडेलिव्हच्या टेबलचा आधार होता अणुवस्तुमान आणि आधुनिक पिरियॉडिक टेबलचा आधार आहे अणुअंक. बघा, फक्त एका शब्दाचा फरक आहे, पण या एका शब्दामुळे सगळं चित्रच बदलून गेलं. या नवीन शोधानंतर साहजिकच तो जुना नियम बदलला आणि मॉडर्न पिरियॉडिक लॉ तयार झाला, जो सांगतो की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. लक्षात ठेवा, अणुवस्तुमान नाही, अणुअंक. आज आपण जी केमिस्ट्री शिकतो तिचा पाया हाच नियम आहे. आणि ही आहे आपली फायनल मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ॲटॉमिक नंबरवर आधारित असल्यामुळे मेंडेलिव्हच्या टेबलमधले सगळे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह झाले. कोबाल्ट आणि निकेलचा क्रम आता बरोबर लागला. आयसोटोप्सचा प्रश्न तर चुटकीसरशी सुटला, कारण सगळ्या आयसोटोप्सचा ॲटॉमिक नंबर सारखाच असतो, त्यामुळे त्यांना एकाच जागेवर ठेवणं अगदी लॉजिकल होतं. चला, आता आपण या कथेच्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आता आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलची रचना आणि काही महत्त्वाचे पॉइंट्स पटकन समजून घेऊ. ही रचना लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे बघा. या ज्या 7 आडव्या ओळी आहेत ना, त्यांना म्हणतात आवर्त किंवा पिरियड्स. जे 18 उभे कॉलम्स आहेत ते आहेत गण म्हणजेच ग्रुप्स. पूर्ण टेबल S, P, D आणि F अशा 4 ब्लॉक्समध्ये विभागलेला आहे. आणि हो, ही जी झिगझॅग लाईन दिसते ना, ती मेटल्स आणि नॉन मेटल्सना वेगळं करते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. असं का होतं की एका ग्रुपमधल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे असतात? तर त्याचं कारण आहे त्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या, ज्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो, ती सारखी असते. आणि याचमुळे त्यांचे केमिकल गुणधर्म जादू केल्यासारखे असतात. जसं की ग्रुप 1 मधले सगळेच जण खूप रिॲक्टिव्ह असतात. चला तर एक क्विक रिव्हिजन करूया. हे पॉइंट्स परीक्षेसाठी पक्के लक्षात ठेवा. नंबर 1, वर्गीकरणाचा प्रवास ॲटॉमिक मासपासून ॲटॉमिक नंबरपर्यंत झाला. नंबर 2, मेंडेलिव्हचं खरं यश त्याच्या प्रेडिक्शन करण्याच्या क्षमतेत होतं. नंबर 3, गण किंवा ग्रुप्समध्ये केमिकल गुणधर्म सारखे असतात. आणि नंबर 4, आवर्त किंवा पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉन शेल्सची संख्या सारखी असते. हे 4 मुद्दे लक्षात ठेवले की अर्धा धडा इथेच पक्का झाला समजा. ठीक आहे, तर आता पिरियॉडिक टेबलचे 118 रकाने पूर्ण भरले आहेत. पण सायन्सचा प्रवास कधीच थांबत नाही. शास्त्रज्ञ अजूनही लॅबमध्ये नवीन मूलद्रव्य तयार करत आहेत. तर जाता जाता एक प्रश्न,
जर मूलद्रव्य 119 तयार झालं तर त्याला या टेबलमध्ये कुठे ठेवलं जाईल, त्याचे गुणधर्म कोणत्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांसारखे असतील? जरा विचार करा, कारण याचं उत्तर याच पिरियोडिक टेबलच्या नियमांमध्ये लपलेलं आहे. शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.